जनजागृती समितीचा संयोजक प्रतीक्षाताई कोरगावकर शिवकाका अंगुलगावकर. यानंतर ज्यांची आज आपल्यामध्ये प्रमुख उपस्थित आहे असे संकल्प हिंदू राष्ट्राचे कार्यवाहक कमलेशजी कटारिया हेही या ठिकाणी आपल्याला संबोधित करणार आहेत. मी विनंती करतो कमलेशजींना की आपण उपस्थितांना संबोधित करावं. ओम 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. बोलो सियावर रामचंद्र की मारुति हनुमान की. बोलो सनातन वैदिक हिंदू धर्म की. बोलो भारत माता की. भारत माता की जय जरा जोरात म्हणावं लागल. या देशातल्या बऱ्याचशा लोकांना भारत माता की जय म्हटलं की पोटसूळ होतं. ज्यांच्या पूर्वजांनी तलवारीच्या भीतीने सलवारी घातल्यात त्या उकरड्याच्या औलादींना भारत माता की जय म्हणायचा त्रास होतो. आपलं रक्त शुद्ध आहे म्हणूनच 7 सुरों को मिलाकर सारे गम असतात 7 सुरों को मिलाकर एक लय बोले. माँ तुलजा भवानी के शुभासा निर्भय बोले और जिनकी रगों में दौड़ता हो अपने ही बाप का खून केवल और केवल वही भारत माता की जय बोले. बोले भारत माता की. भारत माता की. भारत माता की. परवा हल्ला केलेला गिधाडांपर्यंत आवाज पोचला असेल. हिंदू युवा चेतना हुंकार सभेला खर तर भगवे ध्वज आहेत आजूबाजूला. परम पवित्र भगवा ध्वज बाबाजींनी जे मस्तकावर धारण केले तो भगवा. सुरेश भैयाने जो अंगात परिधान केलाय तो भगवा. आमच्या दुर्गा दीदींनी स्वतःचं जीवन समर्पित करून जो अंगात घातलाय तो भगवा. तुम्ही आम्ही सगळ्यांनी डोक्यावर मिरवलाय अभिमानानं तो भगवा. आमचे नागेश्वरानंद महाराज खरं भारत भगव्यात शोभताय तो भगवा. भगवा केवल वस्त्र नहीं है परमपिता की इच्छा है. इसे पहनकर जिंदा रहना सबसे बड़ी परीक्षा है. भगवा पहना श्री राम ने मर्यादा में बढ़े हुए. भगवा पहने महावीर दुष्टों के सम्मुख खड़े हुए. भगवा पहन के योद्धा जब रण में आ जाता है दुश्मन पर काल समान बरसता और उसको खा जाता है. भगवा थामे एक राजा जब मुगलों से टकराता है हिंदवी स्वराज्य स्थापन कर वो छत्रपति कहलाता है. वो छत्रपति कहलाता है. छत्रपती शिवप्रभूंच्या चरणी नतमस्तक. आज अक्षय तृतीया आहे. धर्मयोद्धा संघाचा 9वा वर्धापन दिन. सगळ्यात पहिले धर्मयोद्धा संघाच्या सगळ्या योद्ध्यांना धर्मयोद्ध्यांना रणयोद्ध्यांना मनापासून शुभेच्छा देतो. अक्षय तृतीया आहे. अक्षय म्हणजे कधीच न संपणार. चिंता करू नका मी भाषण 10 मिनिटात संपणार आहे. अक्षय म्हणजे कधीच न संपणार जो कधीच संपला नाही. या पृथ्वीवर अनेक धर्म अनेक संस्कृती जन्माला आल्या लोक पावल्या संपल्या. या पृथ्वीवर टिकलं अक्षय टिकल तो एकच जो अनादि आहे जो अनंत आहे जो कधीच न संपणारा तुमचा आमचा सगळ्यांचा परम वैभवशाली हिंदू धर्म. अनादि अनंत. या जमिनीत बीज पेरायचा त्यातून उत्पन्न घ्यायचं त्यातून सगळं घर चालवायचं हे जगाला शिकवून देणारे आम्ही हिंदू. कापसापासून कपडा अंगात घालायचा हे जगाला शिकवणारे आम्ही हिंदू. अग्नीपासून पीठ मळायचं पेटायचं लोकांना अन्न कसं खायचं शिकवणारे आम्ही हिंदू. अशा इतक्या महान हिंदू संस्कृतीचे आपण वारसदार आणि ही संस्कृतीवर आघात होतात. आपण बरेच वेळेस चिंता करत असतो धर्माची हानी होते सगळ्या गोष्टी होत आहेत. स्वतः परमेश्वराने सांगितलंय तुम्हाला आम्हाला चिंता करायचं काम नाही. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. हा धर्म कधीच धोक्यात येऊ शकत नाही. ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येईल भक्त प्रल्हादाच्या मदतीसाठी भगवान नरसिंहाचा अवतार घेतला. ज्या ज्या वेळेस या धर्माचं हनन होईल अधर्मी रावण संपवण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतलं. ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येईल 100 कौरव संपवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला. 4 शाया
शेळ्या मारल्या होत्या, आमच्या आई बहिणींवर अत्याचार होत होते, शेतकरी कष्टकरी कामगार मारल्या जात होता, लोकांना त्रास दिला जात होता, धर्मांतरण केलं जातं, त्यावेळेस छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी अवतार म्हणून अंश घेतला आणि धर्मावर ग्लानी आल्यानंतर विरोध. आता परत धर्मावर ग्लानी आली. पश्चिम बंगालमध्ये हिंदू मारला जातोय, केरळमध्ये हिंदू मारला जातोय. परवा नागपूरच्या दंगलीत व्हिडिओ पाहून, टीव्ही गाड्यांवरचे नावं पाहून गाड्या फोडल्यात. पेलगाम मध्ये धर्म विचारून मारलंय. अशा वेळेस ज्या वेळेस पुन्हा धर्मावर ग्लानी येते त्यावेळेस शांतिगिरी बाबांच्या माध्यमातून हिंदू युवक एकत्रीकरणाचं काम, प्रयास काही भागापुरता जरी असला तरी हिंदू एकत्रीकरण होतंय, काम महत्वाचं होतं. हे सगळं आपण सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. मी ताई लव जहादवर बोलल्या, सूरजभाई इतर आघातांवर बोलले, दुर्गा दिदी वेगळ्या विषयांवर बोलली. मी सगळ्यात महत्वाचा विषय लव जहाद असू द्या, लँड जहाद असू द्या, थूक जहाद असू द्या, बॉलिवूड जहाद असू द्या, वक्फचा विषय असू द्या, सगळ्या प्रकारचे हिंदू धर्मावरचे जे आघात आहेत त्या सगळ्यांचं उत्तर आपल्याकडे एकच आहे. कसं असतं, आपण ग्रामीण भागातले लोक ज्यावेळेस एखादा झाड मारायचं असलं तर आपण फांद्या मारत बसत नाही, त्याचं खोड मारतो. त्याप्रमाणे ह्या सगळ्या आघातांचं एकच उत्तर माझ्या टोपीवर लिहिलेलं हिंदू राष्ट्र. आणि आपण सगळ्यांचं ध्येय एकच लक्ष असलं पाहिजे, हिंदू राष्ट्र. जोपर्यंत हा भारत देश हिंदू राष्ट्र होत नाही, ताईंनी सांगितल्याप्रमाणे 22 जानेवारी हा पहिला टप्पा होता हिंदू राष्ट्र निर्मितीकडे. आपण सगळ्यांनी पहिलं पाऊल उचललंय. आपण सगळ्यांचे आराध्य प्रभू रामचंद्र तिथं बसले आणि त्यात सगळ्यात महत्वाचा वाटा जर कोणी केला असेल, बघा मी पहिलेच सुरुवात केली ज्यावेळेस मनोज मारुतीला म्हटलं, मला आठवतं की ज्या ज्या वेळेस धर्माची लढाई लढली गेली इतिहासात, प्रभू रामचंद्रांसोबत मारुतीराय होते ना, होते. कुरुक्षेत्राच्या लढाईत अर्जुनाच्या रथावर कपिध्वज म्हणून मारुतीरायांचा झेंडा होता. ज्या ज्या वेळेस धर्माची लढाई लढल्या गेली त्यावेळेस मारुतीरायांचा, त्यात मी मारुतीरायांना मानणार माणूस आहे. आपण सगळ्यांच्या पूर्वजांचं जो 500 वर्षाचं उद्धाराचं मंदिर होतं, बाबरी पाडल्या गेली, आपलं मंदिर झालं, त्यात ते मोठा वाटा होता. कसा, अरे तुमको श्री राम प्रभु के नाम की महिमा सुनाना था, अरे बाबर तुझको तेरी औकात बताना था, तुमको श्री राम प्रभु की नाम की महिमा बताना था, बाबर तुझको तेरी औकात बताना था, तू तोड़े और हम बनाए ये विधि का विधान था, तू तोड़े और हम बनाए ये विधि का विधान था, और बाबरी को मिट्टी में मिलाने वाला हर भक्त हनुमान था. मारुतीरायाच्या कृपेनं 350 वर्षापूर्वी समर्थ रामदासांनी गावोगावी मारुतीरायाचे मंदिर स्थापित केले. हिंदू युवकांना बलशाली करता यावं, धर्माचं रक्षण करण्यासाठी त्यांना धर्माचं ज्ञान देता यावं यासाठी काम केलं. आणि त्याच प्रकारचं काम बाबा 350 वर्षानंतर नागेश्वरानंद महाराज तुमच्या नावाची प्रेरणा घेऊन गावागावात हे हिंदू तरुण एकत्रित करतायत, यांना बलशाली करतायत, शस्त्राचं प्रशिक्षण देतायत, शास्त्राचं प्रशिक्षण देतायत. हे चळवळ जर देशभर, राज्यभर आणि गावागावात जर पोचली बाबा, तर हा देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही आणि या धर्मावर वाकडी नजर करून पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही. खूप महत्वाचं एक काम चालू आहे. माझ्याकडे मोजके 10-12 मिनिटात मी तेवढ्यात माझा विषय संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण सगळ्यांना इथून जाताना काय करून घ्यायचं, हिंदू राष्ट्र निर्मितीचं ध्येय घेऊन जायचंय. ताईंनी बोलताना हिंदू राष्ट्राचं काहीतरी म्हटलं. आमच्या अभियानाचं मी गेल्या 3 वर्षापूर्वी संकल्प हिंदू राष्ट्र अभियान नावानं आम्ही अभियान म्हणून काम सुरुवात केली. संकल्प म्हणजे काय, आपण ज्यावेळेस कुठल्याही चांगली गोष्ट करायची असेल, छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना पहिले रायरेश्वरवर 7 मावळे एकत्रित केले आणि मग शपथ घेतली. तसं आपण सगळ्यांनी संकल्प घ्यायचा की हा हिंदू धर्माचा लढा, हा हिंदुत्वासाठी आपला जो वेळ जातोय, सगळ्या गोष्टी, जोपर्यंत हा देश हिंदू राष्ट्र होत नाही तोपर्यंत हा लढा आपल्याला थांबवायचा नाही. त्यासाठी स्लोगन आहे, मी म्हणाल भगवा थामे संकल्प लिया है, तुम्ही सगळ्यांनी जोरात म्हणायचं हिंदू राष्ट्र बनाएंगे. अरे भगवा थामे संकल्प लिया है, भगवा थामे संकल्प लिया है, भगवा थामे संकल्प लिया है. आता याचे उद्घोष आहेत मध्ये मध्ये. तुम्हाला ज्यावेळेस ऐकू बोला भगवा थामे संकल्प लिया है, म्हणायचं हिंदू राष्ट्र बनाएंगे. आक्रांताओं ने इस धरती पर घाव बहुत बरसाए थे, उसी शत्रु के लहू से हमने अपने हाथ रंगाए थे, पड़ी जरूरत फिर से तो इतिहास वही दोहराएंगे, भगवा थामे संकल्प लिया है. मर्यादा का प्रमाण बताने जहां स्वयं रघुपति आए थे, प्रभु रामचंद्र ने जन्म घेतला ना आपल्याकडे, मर्यादा का प्रमाण बताने जहां स्वयं रघुपति आए थे, रावण का वध स्वयं करूंगा कह के बाण चलाए थे, हम भी हनुमान बनकर अधर्म की लंका जलाएंगे, भगवा थामे संकल्प लिया है.
कुरुक्षेत्र की समर भूमि में केशव ने शंख बजाया था, कौरव शेष ने एक बचेगा, ये दुनिया को बतलाया था। धर्म संस्थापना के हेतु हम भी अर्जुन सा शस्त्र उठाएंगे, भगवा था में संकल्प लिया है। देश धर्म की रक्षा खातिर महाराणा ने घास की रोटी खाई थी। मानो तो मानो छोड़ो, चेतक जैसे घोड़े ने जान गंवाई थी। चेतक गेला होता ना। देश धर्म की रक्षा खातिर महाराणा ने घास की रोटी खाई थी, मानो तो मानो छोड़ो, चेतक जैसे घोड़े ने जान गंवाई थी। अरे हुआ जो अकबर कोई फिर से पैदा, हो जाए नहीं बोला, हुआ जो अकबर कोई फिर से पैदा, हम भी महाराणा बन जाएंगे, भगवा हमें संकल्प लिया है। यह अभिषेक महादेव को खून चढ़ाकर अपना ताजा, कोणी आपल्या महाराजांनी, यह अभिषेक महादेव को खून चढ़ाकर अपना ताजा, मरने की हठाना करते विकट मराठों के राजा, सह्याद्री का कवच बनाकर हम भी यवनों का तख्त झुकाएंगे, भगवा हमें संकल्प लिया है। अशा पद्धतीने प्रत्येकानं हिंदू राष्ट्र 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 हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे। जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम नारा तयार झाला, वेव तयार झाले, प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं, तर काम पूर्ण झालं आपलं। आता पुढचं काम आहे या देशाला हिंदू राष्ट्र बनवायचं, आणि या देशाला हिंदू राष्ट्र बनवायचं असेल का बनवायचं? या जगात 600-125 राष्ट्र ख्रिश्चनांचे आहेत, 57 अधिक राष्ट्र मुसलमानांचे आहेत, मग आपल्या हिंदूंचा अधिकाराचा एखादा राष्ट्र असावा, म्हणून हा देश हिंदू राष्ट्र करायचा। मग तुम्ही म्हणा जगाचा विषय आपलं काय घेणं देणं पडलं? या भारतात मित्रांनो 8 पेक्षा अधिक राज्य मुस्लिम बहुल झालेत, हिंदू अल्पसंख्याक आहेत। या देशात दरवर्षी 18 लाख धर्मांतरण होते बाबाजी, किती 18 लाख हिंदू बांधव आपल्यातून जात आहेत। तू म्हणाय बाकी राज्यांचे, आपल्या महाराष्ट्रात काय? ताईंनी सांगितल्याप्रमाणे दर महिन्याला 2000 मुली लव जिहादचा बळी पडत आहेत। मग महाराष्ट्र सोडा आपल्या जिल्ह्याचं काय? इथं हर्सुलला मागच्या महिन्यात संभाजीनगर जिल्ह्यात हर्सुलला रेड पडली आहे ना याची, बाबाजी अतिरेकी धरले गेले हर्सुलला। तुम्हाला आता दूरपर्यंत जायची गरज नाही, तुमच्या दारावरून भेटलाय। 2 वर्षापूर्वी गाडी धरल्या गेली कोल्हापूर जवळ। सूरजभाई तुम्ही PSI होते त्यावेळेस त्या अशा बातम्यांना लोक वाचत असाल। 2 वर्षापूर्वी गाडी धरल्या गेली, गाडी धरल्याबरोबर पोलिसांनी ड्रायव्हर पळून गेला। ते छोटी छोटी मुलं होती, टोपी घातलेली, गोल टोप्या घातलेल्या, ड्रायव्हर पळून गेला। 40 एक मुलं होती। पोलीस प्रशासन त्या मुलांच्या आई बापाचा अजून पत्ता शोधतं। 2 वर्षापासून त्याने कुठल्या तरी कॅम्पला चालले होते। म्हणजे आता तुम्हाला बॉम्ब फोडण्यासाठी कसा बाहेरून आणण्याची गरज नाही, इथंच मेक इन इंडिया। हे रोज 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 तुमच्या विरोधात आमच्या विरोधात षडयंत्र पेरलं जात आहे, आपल्या दारावर येऊन टाकलंय। संभाजीनगर मध्ये किती लवजाचे बाबाजी 24 दिवसात फुलंब्री तालुक्यात 6 मुली गेल्या होत्या, 6 मुली। संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाने मोहीम चालवली, आम्हाला 8 दिवसात यश आलं बाबाजी, तुमच्या सगळ्यांच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने 6 पैकी 5 मुली आम्ही 8 दिवसात परत आणल्या संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाच्या माध्यमातून। अनेक काम आहेत इथं। धर्मयोद्धा संघाचे जितके योद्धे आहेत, नागेश्वरानंद महाराजांसारखं नेतृत्व तुम्हाला लाभलंय, परमपूजनीय बाबाजींसारखं महात्माजींसारखं प्रेरणा तुम्हाला मिळाली आहे। खरं नशिबान आहात, इतक्या सगळ्या प्रेरणेचा फायदा घ्या आणि लवकरात लवकर या भागाला। आणि बाबाजी सूरज भैयाने सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या काळात ज्याप्रमाणे धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्रित योगींच्या स्वरूपात राज्य करते बाबाजी, या महाराष्ट्राचं नेतृत्व तुम्हाला करताना मला बघायचे मनापासून इच्छा। हे लोक म्हणतात भारत माता की जय म्हणणार नाही, भारतातून जाणार नाही। आता ते पाकिस्तानी सापडले 5,000 जात म्हणे आमच्या पूर्वजांनी भूमीसाठी बलिदान वगैरे केलंय। अरे तुमचं काय घेणं नाही इथं या भूमीशी। ज्यावेळेस भारताचे तुकडे झाले त्यावेळेस धर्माच्या आधारावर झाले। एक तुकडा होता इस्लामी, दुसरा होता आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे। त्यामुळे तुमचं काही घेणं देणं नाही। औरंगजेबाच्या कबरीच्या विषयात असेच हे लोक म्हणत होते की इथं औरंगजेबाची कबर कोणी हटवू शकणार नाही। अशा सगळ्या लोकांना मी शेवटचा ठणकावून सांगतो आणि माझी 2 मिनिटात मी जागा घेणार आहे। ये धरती महर्षी अगस्त की, का नाव घ्यावं लागतंय? संत आहेत, संतांपासून सुरुवात करावी लागणार आहे। ये धरती महर्षी अगस्त की, जो जिसने समुद्र
मंथन, जिसने समुद्र पान किया, ये धरती महर्षि अगस्त की जो पी गए समंदर को, ये धरती राजा पोरस की जिसने नतमस्तक किया सिकंदर को, ये धरती दाहिर सेन की जो कासिम के वार को सीनों पे झलक करते, ये धरती शाकुंतल पुत्र की जो बचपन में सिंहों से खेला करते, ये धरती नहीं है किसी अकबर, बाबर, अफजल गुरु, टीपू या औरंगजेब के बाप की, ये धरती है छत्रपति शिवाजी और महाराणा प्रताप की। आपण सगळ्यांना या भूमीवर आपला अधिकार आहे, या भारत मातेवर अधिकार आहे। आपल्या पूर्वजांनी रक्त सांडलंय। माणसांनी 3 गोष्टीशी प्रामाणिक असायला हवं। एक, आपले पूर्वज प्रामाणिक होते म्हणून तुम्हाला आम्हाला हिंदू म्हणून जन्म घेता आला। ते त्यावेळेस बाटल्या गेले असते तर तुमचे आमच्यापैकी कोणी या मंडपात हिंदू म्हणून बसू शकलो नसतं। बाबाजींचा आशीर्वाद, बाबाजींचं दर्शन, सहवास आपल्याला मिळालं नसतं। याचं कारण तुमचे आमचे पूर्वज प्रामाणिक होते। म्हणून डीएनए म्हणतात ना, डीएनए आजकाल माणसानं, आज अक्षय तृतीया पितरांचाच दिवस आहे बाबा, आज मला पितरांच्याच विषयावर बोलायला मिळालं बाबा। पूर्वजांशी प्रामाणिक राहा। दुसरं, आपल्या बापाच्या शुद्ध बीजाशी, संत म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। आपल्या बापाचं बीज शुद्ध होतं म्हणून तुम्हाला आम्हाला धर्माची चेतना जागृती म्हणून आपण चेतना सभेत येऊन बसलेलो। तिसरं, आपल्या आईच्या पवित्र गर्भाशी 9 महिने ज्या आईला ठेवलं त्या आईच्या पवित्र गर्भाशी प्रामाणिक राहायचं। ह्या 3 गोष्टीशी तुम्ही प्रामाणिक राहाल तर नक्की तुमच्याकडून हिंदू धर्माबद्दल कधी गद्दारी होऊ शकणार नाही, तुमच्याकडून काही गोष्टी नाही। या 3 गोष्टीची आठवण कायम ठेवा की आपल्या पूर्वजांनी तुम्हाला आम्हाला हिंदू ठेवण्यात, अरे बलिदानाचं सगळ्यात मोठं उदाहरण तर आपल्या महाराष्ट्रात आहे। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज काय काय यातना भोगल्या म्हणून तुम्हाला आम्हाला हिंदू राहता आलं। त्यावेळेस या देशातले सगळ्यात मोठे हिंदू राजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज होते। त्यावेळेस छत्र असलेले एकमेव हिंदू राजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज होते। 18 पगड जाती 12 मावळ प्रदेशाचे हिंदू राजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज होते। 40 दिवस यातना ज्यावेळेस भोगल्या, तुम्ही सगळ्यांनी छावा चित्रपट बघितला, 40 दिवस या यातना भोगल्या, त्यावेळेस 1 मिनिटासाठी जर चुकीचं विचारलं असतं की का भोगायचं इतकं, का त्रास काय ह्याचा इतका, 1 मिनिटासाठी जर ते मागे झाले असते तर त्यांच्या पाठोपाठ 12 मावळ 18 पगड जाती आणि 12 मावळ प्रदेशातल्या मावळ्यांना मुसलमान व्हावं लागलं असतं आणि तुमच्या आमच्यापैकी कोणालाही हिंदू म्हणून मंडपात बसता आलं नसतं। त्यामुळे तुमच्या कपाळावर जो टिळा आहे, माझ्या कपाळावर जो टिळा आहे, त्यात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं रक्त आहे, याची आठवण तुम्हाला मला ठेवावी। म्हणून या माता भगिनींना विनंती आहे की आपण बसून घ्यायचंय। या बलिदानाच्या प्रति कृतज्ञता आपण सगळ्यांनी, बाबाजी मंचावर आहेत, कृपया सर्वांनी बसून घ्यायचंय। माता भगिनींना विनंती आहे पाठीमागच्या, आपण सगळ्यांनी हिंदू राष्ट्र निर्मितीच्या दिशेने काम करूया आणि बाबाजींचे आशीर्वाद अखंड आपल्या पाठीशी राहतील, धर्माचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतील एवढे सांगतो। वेळ बराच झालाय, तुम्ही सगळ्यांच्या फराळाची वेळ झाली असेल। आज झालेली सेवा बाबाजींच्या चरणी अर्पण करतो आणि तीच वाणीला विराम देतो। जय श्रीराम।